हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांनी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आताशी 2 वाजले ते आणि वारं इतकं सुटलं आहे ना, लय भयानक सुटले. आणि सोनू आमची भिली या, पण त्याची थोडीशी भीती घालवली आणि मग आता ती बाहेर खेळायला लागली. आम्हाला पडचिल नाहीतर वारं सुटलेलं का नाही, लय भिली होती. दरवाजा लावून घेतलेला, तिकडं जाऊन गुपचूप मुडा घालून पडलेली आहे. पत्रा हलतोय. आता काय होतंय, कारण कालच आम्ही इंस्टाला छोटं न्यूज बघितलेला रील्सच्या, की भरपूर जणांचं पत्र उडून गेलं, तर लय नासधूस झाली आहे. ते बघून तर तिला माझ्यापेक्षा जास्त टेन्शन येतं आणि तिची केस पिकली ती अक्षरशः. पण खरंच सोनू आमची लय टेन्शन घेते. हा आणि बाबा मग बघा इथं पत्रा हलतोय. इकडं पण कसा आवाज येतोय, कसा बघा. काय आलंय आता जोरात वारं. काय नाही, आता काय करणार, आल्यावर ना आलंच ना. काय करणार आहे आपण, त्याला थोडी रोखू शकणार आहे. आता वाऱ्याला कसं रोखणार आहे, आल्यानंतर ना आलं. लय म्हणजे लय किती उशीर झाला, मला वाटते आता अर्धा तास होत आला असेल वारं सुटलंय. येतय काल काय नंतर शूट घेतलं नाही, कारण पाऊस आला, दळण वगैरे केलं, लाईट गेली होती. लाईट डायरेक्ट 8-9 वाजले असेल लाईट यायला. मग फोनमध्ये चार्जिंग पण नव्हता, म्हणून नंतर शूट घेतलं नाही. तर आज आहे आमच्या गावची यात्रा, त्यामुळं थोडंसं म्हणलं आधी घर आवरावं आणि मग स्वतःचं आवरावं. आणि हे गेलेत कामाला. आता काम नव्हतं, पण आता त्यांच्या साहेबांचा फोन आला की थोड्या वेळाने जा माघारी, 1 तासभर ये आणि नंतर जा म्हणूनसाठी. तरी पुणेकर आलीत गावाला यात्रेसाठी. येणार नव्हती, कशाला आलीत काय माहिती. जा माघारी. आणि सोनू खुश होती ती आली का. कोण आहे ते. झाला मी आता पहिल्यांदा ना भांडी धुवून घेते, कपडे राहिली ती कपडे वगैरे धुवून घेते, कारण ह्यांनी सगळे कपडे धुवायला टाकली ती. अजून आंघोळ्या बाकी आहे त्या. आणि हिला सगळं माझंच आवडतं. ही स्वतः नवीन चप्पल घेऊन आली आहे आणि ती घालून माझ्या चपल्या घालून फिरत्या. गप्पा की. आणि ही नवीन चप्पल घेतली असं कशावरनं तुम्हाला वाटतंय, सांगा नक्कीच. अरे तर चला आवडते पटपट घरातलं. हे बघा, काढलेलं सामान सगळं जागच्या जाग्यावर ठेवलं. आज बालाचा उजेड जरा कमी वाटतोय, कारण पावसाचं वातावरण झालंय सकाळ सकाळी. गपकी सकाळी थोडस आलं पण होतं जिरंगट. आंब का पिकत नाही तर अजून आंब पिकायचं टायमिंग यायचंय. आता वॉटरमेलनचे दिवस. आंब तोडायला जाऊ नका बरं का, आज उपास धरायचा असतो. उपास धरायचा, मी फक्त चहा पिली. उपास धरायचा असतो, नंतर पोळ्या खायच्या असते त्या. हां चला गॅस पेटून घ्यायचा.
तर यांना पाणी लावलंय कारण आज हे कामाला गेलेलं आलं लगेच 11 वाजता आलं असतं मला वाटतंय. तर असं चला तिकडे जाऊन दात घासत बसतात. इकडे माझी कपडे वगैरे धुवून झाली, भांडी घासून झाली, सोनूचं आवरून घेतलं, सगळी कामं झालीत माझ्या आता. हे बघा गाडी सावलीला लावायचे नंतर लावते. झालंय सगळं. काय ग बस भरू द्या ना मग, बाळाला दाखवाय आल्या. हा एक वर चढलाय, गावले का एकतरी चिंच. हा हो हाया. सोनूचं आवरून घेतलंय. जोरात कर की जरा, कर जोरात. ह्यांचं इकडं दात घासायचं चाललं तर, आणि ह्या दोघी भांडी खेळते तिकडं. पाणी तापलं या, नाही दिसत तोंड तुमचं. आंबच आंब लागलं तर सगळं. कसं लोंबकाळत. आता पाला नाही पडला नंतर है ना. तर असं चला आता आजचा ब्लॉग मी थांबवते इथं. छोटा मोठा कसा होता तेवढाच अपलोड करून टाकणार आहे, कारण काल काही शूट घेतलं नव्हतं त्यामुळं हा ब्लॉग जरा लेट येतोय. असं चला करते बंद आता. सोनू काय तुम्हाला 2-3 दिवस व्हिडिओमध्ये दिसणार नाही, कारण तिला खेळायला सोबत भेटले म्हणल्यावर ना ती जास्त मोबाईलशी कनेक्ट होत नाही. इकडे चाललंय खेळायचं त्यांचं. आवरायचं आहे मला, आम्ही जाणार आहे बाहेर फिरायला. पोराने चिंच आणून दिली आहे, पण त्यात काय चांगलं नाही आहे. आंबट नाही चिंच, ही गोड चिंच आहे. भुका लागल्या त्या, आज गुरुवार आहे, उपवास आहे. दे ना मला ती, ही तुम्हाला तर ना बाहेर देणार काय यार. अर्धा तर दे की, अर्धा दे ना.
अर्धा दे की. इतका आंबट आहे गो 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 गो. चला बाय बाय. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत यात्रेच्या. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. ही मध्ये येते बघा हे. गेलं. बाय बाय.